ओम तेजस्विनावधीतमस्तु मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय नटराजाय नमो नमः. सांगली शिक्षण संस्थेचे बुधगाव हायस्कूल बुधगाव सविनय सादर करीत आहेत बालनाट्य संगोपन. लेखक दर्शना पाटील. नेपथ्य रंगभूषा आणि दिग्दर्शन सागर सगळे. पार्श्वसंगीत प्रीतम जोशी. प्रकाश योजना शशांक लिमये. वेशभूषा अश्विनी ओलेकर. वेशभूषा सहाय्य हर्षदा कुलकर्णी. रंगमंच सहाय्य विनायक सन्मुख, राजवर्धन मुळी, वेदांत पाटील, हर्षवर्धन कवठेकर आणि रुद्राक्ष पाटील. यातील पात्रे आणि कलाकार सृष्टी श्रेयसी जाधव, दिशा वेदिका नांदीकर, सावली राजनंदिनी घाटके, काळ पुरुष प्रज्वल भिलारे, निळी मुले अल्फिया सय्यद, अवनीश पाटील, मिताली जाधव, शताक्ष हुक्केरी, अथर्व कोष्टी, अमृता कुर्ले आणि शंभूराजे गायकवाड. निर्माता दत्तात्रय जाधव. मार्गदर्शक विपिन कुलकर्णी. सविनय सादर करीत आहे बालनाट्य संगोपन. हो, मला शोध घ्यावाच लागेल. मला खरं काय ते शोधावंच लागेल आता. आणि मी शोध घेणारच. हे का वेगळ्या जगाचा शोध. आणि त्याच वेगळ्या जगात मला माझ्या जन्माचं उत्तर गवसेल. ओम भट गिली गिली गिली. मी काळ पुरुष. हो, मीच आहे तो काळ पुरुष. मुलांचं भविष्य पिशवीत देऊन त्यांना पृथ्वी तलावर पाठवणारा मी काळ पुरुष. त्यांचे संगोपन करणारा, हो, मीच तो काळ पुरुष. ओम भट गिली गिली गिली. या विमुक्त सविनय सादर करीत आहोत बालनाट्य संगोपन. दिग्दर्शक सागर सगळे. अगं सृष्टी, अगं कुठं हरवलीस तू? केवढा वेळ झाला मी हाका मारते तिकडून तुला. अगं लक्ष कुठं आहे तुझं? साधं हो सुद्धा देता येत नाही ना ग तुला. बर, ते सगळं जाऊ दे. चल आपण खेळायला जाऊया. चल उठ. काय खेळायला? दिशा, अगं वेडी आहेस का तू? 2 दिवसावर परीक्षा आली आपली. नाही बाई, मला अभ्यास करायचा आहे. तूच जा खेळायला. म्हणे अभ्यास? का अभ्यास करायचाय मॅडम ना? आणि हो सृष्टी, तुझं ते अभ्यास करून काय होणार आहे ग? परीक्षेत तसं पण तू चांगल्या मार्काने पास तर होतेच ना. अगं मग आपल्याला कोण विचारतं इथे या बोर्डिंग मध्ये? अगं म्हणून आपण अभ्यास केला का आणि नाही? खरं आहे ना ग माझं? हो, तुझं पण खरंच आहे ग. आपल्याला कोण विचारतं इथं? हो, म्हणजे हे सगळं पटतंय ना ग तुला? अगं मग अशी तोंड पाडून का बसलीस तू? कसला विचार करतेस एवढा? सावली, मी जरा वेगळा विचार करतेय ग. वेगळा विचार? असा कुठला वेगळा विचार करतेस तू? आणि हो, माझं नाव दिशा आहे. हा, तुझं ते सावली वगैरे नाही. असू दे ग, माझ्यासाठी तू माझी सावलीच आहेस. बरं ऐक ना, मी त्या मुलाचा विचार करतेय. मुलगा? कोण ग? अगं, काल तो नवीन मुलगा आला नाही का, साहिल, त्याचा. दिशा, अगं किती लहान आहे ग तो. असं कसं त्याचे मम्मी पप्पा त्याला बोर्डिंग मध्ये सोडून गेले, आणि तेही सेमिस्टरच्या अगदी तोंडावर. सृष्टी, अगं मग आता त्यात काय झालं? माझ्या मम्मी पप्पांसारखेच आहेत ग त्याचेही मम्मी पप्पा. त्याला बोर्डिंग मध्ये एकटं सोडून गेले. खरंच दिशा,
मम्मी पप्पा आपला विचार करतच नाहीत बघ. होय ग सृष्टी, हे सगळं असंच आहे बघ. त्यांच्या मते आम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते ना, त्या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला आणून देतात. पण ज्याची आम्हाला सर्वात जास्त गरज आहे ना, तीच गोष्ट देत नाहीत ते. आणि ही गोष्ट म्हणजे त्यांचा वेळ. हो, त्यांचा तोच बहुमोल वेळ. हो, बरोबर आहे तुझं. वेळ वेळ तर देतच नाही. आणि वर म्हणतात हे सगळं तुमच्यासाठी चाललंय, तेही स्वतःपासून दूर ठेवून. हे बघ सृष्टी, माझ्या या सगळ्या गोष्टीवर खूप आधी विचार करून झालाय. सो प्लीज तू या सगळ्यात पडू नकोस. सृष्टी, अगं अगं रडतीस काय? चल बस इकडे. रडू नकोस. हे घे. बरं, आता मला सांग, तुला कोणता खेळ खेळायचा आहे? आपण दोघेही खेळूयात. हा चल. नाही सावली, मला फिलिंग्स इन्स्टॉल करायचं मशीन पाहिजे. मला आणून दे ना. काय? फिलिंग्स इन्स्टॉल करायचं मशीन? अगं काय असतं ते आणि मिळतं कुठं? काल स्वप्नात मी शोध लावला त्या मशीनचा. काय म्हणालीस तू? अगं कुठे शोधलंस तू ते मशीन? स्वप्नात? हो ग, मी अशी मशीन इन्व्हेंट केली आहे जिच्या सहाय्यानं आपण माणसांमधल्या फिलिंग्स इन्स्टॉल करू शकतो. छान हा सृष्टी. म्हणजे काल पुन्हा एकदा तू तुझ्या त्या स्वप्नात रमली होतीस तर? आणि हो, तिथे मीही असेल ना तुझ्यासोबत त्या स्वप्नात? हो ना? अगं हो, तर तू तर असणारच ना, कारण तू तिथे मी आणि मी तिथे तू. अगं दिशा, तू माझी सावली आहेस. हो, तूच माझी सावली आहेस. माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस तू. आणि तुला एक सांगू दिशा, तू माझ्यासाठी माझ्या आई बाबांपेक्षाही जवळची आहेस ग. काय म्हणालीस तू? मी? अगं मी आणि तुझी सावली? बरं असो. ही सृष्टी, तुला आठवतंय का ग, तू ज्यावेळी लहान होतीस ना, म्हणजे आता तू काय आणि मी काय, आपण सारेच जण, हो आपण सगळेच ना लहान असताना हे असंच करायचो. म्हणजे अगं तू तुझ्या त्या सावलीसोबत बोलायचीस, तिच्यासोबत खेळायचीस आणि हसायचीस सुद्धा ना ग. बघ, तुझ्यासोबत ती चालणारी, धावणारी, तुझ्या सगळ्या गोष्टी निमूटपणे ऐकून घेणारी तुझी ती सावली. मग तू तिला सततच इमॅजिन करायची आणि आपण सगळे लहान असताना हे असंच करायचं. बरं मॅडम, हा अशा प्रकारचा माझ्यासोबत कितवा इन्व्हेंट असेल हो तुमचा? खरं सांगू, ते ना 150-200 तरी असेलच बघ. दृष्टी, अगं हे माझ्यासमोर बोलतेस ते ठीक आहे, पण असं बाहेर कुठे बोल नको. हा, ह्या बॉर्डरने ऐकलं ना, वेड समजून ते वेड्यांचे डॉक्टर आहेत की. डिसूजा? हा, डिसूजा. अगं त्यांच्याकडे नेतील तुला. आणि हे बघ सृष्टी, आपण इथे या बोर्डिंग मध्ये आहोत, घरी नाही. हा, आणि मगाशी तू जे काही बोलत होतीस ना, तुझं फिलिंग्स इन्स्टॉल वगैरे, तुझं जे काही असेल ते फक्त रोबोटमध्येच इन्स्टॉल करता येतं, माणसांमध्ये नसतं का असं काही? तुझं सगळं बरोबर आहे ग दिशा, पण मला खरंच असं वाटतंय की या मोठ्या माणसांमध्ये फिलिंग्स आहेत की नाही याचा एक दिवस शोध घ्यावाच लागेल. हो अगं, काय तर नुसता पैसा आणि त्यांची ती धावपळ. अगं या सगळ्यातून आपण स्वतःपासून किती दूर जातोय हे कळतच नाही त्यांना. सृष्टी, अगं पण तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. असं कसं नको विचार करू दिशा? आणि मी तुला सांगितलं होतं ना ग साहिल बद्दल. दिशा, अगं त्याच्यासारखी लहान मुलं या बोर्डिंग मध्ये येऊ लागली तर आई बाबा असून पण आपण अनाथच ना ग दिशा. दिशा, हे जर असंच होत राहिलं ना तर एक दिवस खरंच असा येईल ग की घरातल्या मुलांची संख्या कमी होईल
आणि या बोर्डिंग मधल्या मुलांची संख्या वाढेल. सृष्टी अगं बस. अगं पण किती विचार करतेस तू या सगळ्या गोष्टींचा. हे जर असाच विचार करत बसलीस ना तर वेडी होशील बघ एक दिवस. तुझं सारं लक्ष आहे ना ते आधी अभ्यासावर केंद्रित कर. ते सगळं कळतंय का मला दिशा, पण तू सांग ना काय होणार आता साहिलचं. सृष्टी अगं होईल त्याला सवय. म्हणजे आता कुठेतरी आला आहे ना तू. अगं आता माझंच बघ ना. 3 वर्षांपूर्वी ज्यावेळी माझ्या आई बाबांनी मला इथे सोडलेलं ना त्यावेळी तर मला काहीच समजत नव्हतं ग. पण आता बघ 3 वर्षातच मी किती इंडिपेंडंट झाले इथे. दिशा अगं याला इंडिपेंडेंट नाही, एकटेपणा म्हणतात, एकटेपणा. आणि हा एकटेपणा ना खायला उठतो बघ. सृष्टी अगं पण तू एकटी कुठे आहेस. मी आहे की तुझ्यासोबत. आपण आहोत ना ग एकमेकांच्या सोबतीला. दवबिंदू आपण छान छान पानांवर. दवबिंदू आपण छान छान पानांवर. एकमेक आपण तुषार जणू गालांवरले. मी जाहले तुझीच सृष्टी, मी जाहले तुझीच सृष्टी. तू माझी या दिशांची दृष्टी. कसे जाणतो गुपित आपण, कसे जाणतो गुपित आपण प्राणांमधले. एकमेक आपण, एकमेक आपण तुषार जणू गालांवरले. चला 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 पृथ्वीवर चला, चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला, चला 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 पृथ्वीवर चला. आई बघा साथ देते, आई बघा साथ देते पृथ्वीवर चला. मुलांनो तुम्ही सगळे तयार आहात ना. हो चला तर मग चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला. ओम भट गिली गिली गिली, ओम भट गिली गिली गिली. ओम भट गिली गिली गिली, ओम भट गिली गिली गिली. काही क्षणात तुम्ही सगळे, हो तुम्ही सगळेच एका सुंदर अशा पृथ्वीवर एका सुंदर घरात जन्म घ्याल. तिथे तुमचा सांभाळ करणारे, काळजी घेणारे आई बाबा असतील. तुम्हाला पृथ्वीवर कधीच एकटे वाटणार नाही. चला आता आपापली पिशवी तयार करा. चला ओम भट गिली गिली गिली, ओम भट गिली गिली गिली. चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला, चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला, चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला. तू कितीही म्हटलंस तरी नाही लागत आहे ग माझं लक्ष इथं. सावली मला नाही राहायचं इथं. भीती वाटतेय खूप या एकटेपणाची. आणि अगं सावली, दिशा कितीही माझी समजूत घालून गेली असली ना तरी मला माहितीये ना ग ती खूप अस्वस्थ असते ग. स्वतःच्या वेदना चेहऱ्यावर दाखवत नसेल ती, पण मनातून खूप वाईट वाटत असतं तिलाही. आणि त्यात आजकाल आपली भेटच होत नाही ना ग. पण या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय ग मला सावली, खूप त्रास होतोय. आणि सावली, सावली, सावली अगं कुठे आहेस तू? सावली अगं अगं काय करतेस तू. मी इथेच आहे हा. आणि मगासपासून मी तुझंच ऐकते सगळं. तुझ्या वेदना कळतायत ग मला. पण असा त्रास करून घेऊ नकोस तू. अगं असा त्रास करून घेऊन कसं चालेल. दिशा अगं कसं सांगू तुला मी का विचार करते या सगळ्याचा. दिशा अगं आपल्या बोर्डिंग मधली एक मुलगी या रूमच्या बाजूचीच रूम बघ तिची. ती गेली ग, ती देवाघरी गेली. ती आता कधीच परत
येणार नाही, कळणार नाही. त्या वॉर्डन म्हणत होत्या ती आजारी होती म्हणून, पण नाही दिशा. अगं मला माहितीये ना ग, तिच्या आई बाबांची रोज आठवण काढायची, त्यांना बोलवा म्हणायची, तिला त्यांच्या सोबत राहायचं होतं ग. पण अगं सृष्टी, आपण काहीच करू शकत नाही ग. हे बघ, आपण लहान आहोत ना ग अजून, म्हणूनच ही मोठी माणसं जे सांगतील ना ते आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि सृष्टी, हे बघ ना, इथं आपल्याकडे घरच्या सारख्या सगळ्या गोष्टी आहेत ना ग, आणि आपल्याला इथे कुठल्या गोष्टीचं बंधन नाहीये. म्हणजे जशी तू घरी असायचीस तशीच इथे राहतेस. तू इथे या बोर्डिंग मध्ये सुखी आहेसच. सुखी? दिशा, अगं तू इथे आहेस म्हणून मी सुखी तर आहे, पण समाधानी मुळीच नाही. दिशा, अगं इथं घरच्या सारख्या सगळ्या गोष्टी आहेत. हो, इथं घरच्या सारख्या सगळ्या गोष्टी आहेत, पण कितीही केलं तरी हे घर नाही ना ग. हो, हे घर नाही, हे बोर्डिंग आहे, हे बोर्डिंग आहे, बोर्डिंग. सृष्टी, अगं हो, शांत हो, सावर स्वतःला. अगं असं त्रास खूप नाही. दिशा, अगं मला एक तुझ्यासारखी समजून घेणारी मैत्रीण मिळाली, पण सगळ्यांनाच अशा मैत्रिणी मिळत नाहीत ना ग. असं सगळ्यांना कोणीतरी मिळालं पाहिजे, समजून घेणारं, समजून घालणारं, साथ देणारं, सोबत हसणारं, रडणारं. मग कुणालाच एकटं वाटणार नाही इथे. हो, कुणालाच एकटं वाटणार नाही. आणि मला या सगळ्या गोष्टींवरचा शोध घ्यायचा आहे. मला खरं काय ते शोधायचंच आहे. सृष्टी, अगं पण तुला नेमकं काय म्हणायचंय हे सांगशील का मला? दिशा, कसं सांगू तुला? हे बघ, आपण जन्माला आलो की आपला सांभाळ आपले आई बाबा करतात, बरोबर ना? हो. मग मला सांग, आपण जन्माला येण्याआधी कुठं होतो? जिथे कुठे होतो तिथं आपला सांभाळ करणारं कोणीतरी असेलच ना. कदाचित आपण एका वेगळ्या जगातून आलो असू, आणि त्या वेगळ्या जगात आपला सांभाळ करणारं कोणीतरी असेलच. आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी मला इथं पाठवलं असेल. मग ज्यांनी मला इथं पाठवलं मी त्यांनाच जाऊन भेटले तर, त्यांचा शोध घेतला तर? सृष्टी, अगं पण हे कसं शक्य आहे बरं? आणि मुळात असलं जग नसतंच ग कुठे. असतं म्हणजे असेल कुठेतरी. तुला माहितीये दिशा, माझी आजी मला लहानपणी ज्या गोष्टी वाचून दाखवायची ना, त्यात होती ती एक गोष्ट, साने गुरुजींच्या पुस्तकातली. एका वेगळ्या जगाची गोष्ट. आणि मला त्या वेगळ्या जगाचा शोध घ्यायचा आहे. दिशा, अगं तू आतापर्यंत प्रत्येक विचारात माझ्या सोबत होतीस ना ग. मग आताही माझी मदत कर ना, माझी साथ देणार ना तू? हो सृष्टी, अगं मी तुझ्या सोबतच आहे. सावली, खरं सांग ना, माझी मदत करणार ना तू? आपण एकदा प्रयत्न तरी करूयात. सृष्टी, आणि मी तुला सांगितलं होतं ना. सृष्टी, सावली, अगं परत तू तुझ्या त्या सावली सोबत बोलत होतीस ना. अगं अशाने मॅड होशील एक दिवस. बरं, हे सगळं जाऊ दे. काय आलंय बघ, किती छान गिफ्ट आलंय बघ तुझ्यासाठी. हे घे. नकोय मला ते. हे असं गिफ्ट पाठवून आपण किती प्रेम करतो हे कशाला दाखवतात? अगं पण बघ तरी काय आहे यात. आता नकोय म्हटलं ना दिशा, नकोय मला ते. तुला माहितीये, मागच्या बर्थडेला मोबाईल दिलता त्यांनी मला. म्हणाले की रोज फोन करू,
पण मोजून 4-5 वेळा केला असेल. आणि मी फोन केला की दोघेही बिझी. मग याचं गिफ्ट पाठवून आपण किती प्रेम करतो हे कशाला दाखवायचं? होय ग सृष्टी, बरोबर आहे बघ तुझं. आपल्याला हे असलं गिफ्ट देतात आणि उगाच दाखवतात ना दिशा, आपण किती प्रेम करतो ते. अगं काय झालं? सृष्टी, अगं आईच्या मायेची खूप हवी असायची ग मला. आणि माझे बाबा माझ्या सोबत असावेत ना असं पण वाटायचं बघ. पण तेव्हा ते दोघेही नसायचे ग. हक्काचं घर होतं ग खेळायला, पण त्या घरात साधं बोलायला सुद्धा कोणी नाही. सृष्टी, अगं मला असं वाटायचं धावत जाऊन आईला घट्ट मिठी मारावी बघ. तुमच्या सगळ्या मैत्रिणींच्या गोष्टी सांगाव्यात, शाळेतली आपली ती गंमत जम्मत सांगावी, आपण हट्ट धरावा आणि ओरडा पण खावा. आपण कधीतरी आजारी पडावं ना तेव्हा आई बाबा दोघांनीही सुट्टी घेऊन आपल्यासाठी घरीच थांबावं बघ. बाबांनी आपल्याला ती औषधं द्यावी, आईनं खुशीत घ्यावं, आपल्याला छान छान खाऊ भरवावा, फिरायला न्यावं. नाही सृष्टी, अगं पण सोड ना, माझ्या नशिबात कुठं काय हे सगळं. दिशा, अगं सावर स्वतःला. सृष्टी, अगं तुझ्या गोष्टीत मम्मी पप्पा आहेत आणि माझ्या गोष्टीत आई बाबा, एवढाच काय तो फरक. बाकी सगळं सारखंच ना गं शेवटी. असू दे दिशा, तू नको विचार करू या सगळ्याचा. मी आहे ना तुझ्या सोबत. आपण दोघी आहोत ना एकमेकांच्या सोबतीला. चल चल, घेऊन जाते तुला स्वप्नांच्या दुनियेत माझ्या. जिथं जिथं उंच उंच झाडांवरती चांदोबा सांगतोय कहाणी. जिथं चांदण्यांची फुलं पाखरं होतील, जिथं हसू खेळू नाचू बागडू, ढगांचे जहाज बनवून घेऊन जाते तुला अनोख्या दुनियेत माझ्या. जिथं गवसेल आपल्या जन्माचं उत्तर. हो, जिथं गवसेल आपल्या जन्माचं उत्तर. ही सावली, अगं आपण सध्या कुठं आहोत? अगं सृष्टी, पुराण काळाच्या राज्यात आहोत आपण. जी मुले अद्याप जन्मायची आहेत ना त्यांच्यात आलो आहोत आपण. आणि हो, हा प्रदेश मनुष्यांना कधीही दिसत नाही. खरंच गं सावली, किती सुंदर देखावा आहे हा. सृष्टी, अगं ते पळणाऱ्या मुलांकडे तर बघ. ती अशी का पळतायत ग? ती घाबरली आहेत का? अगं मुळीच नाही, तू जरा नीट बघ ना. उलट ती तर हसत आहेत, मंद स्मितहास्य करतायत ती. तुझ्याविषयी आश्चर्य जे वाटते त्यांना. अरे जिवंत मूल! ती मला जिवंत मूल असं का म्हणतायत? अगं कारण अजून ती पृथ्वीवर आली नाहीत ना म्हणून. मग ती इथं काय करतात? ती सारी मुलं इथं राहून आपल्या जन्मकाळाची वाट पाहत आहेत. काय जन्मकाळ? हो, अगं पृथ्वीवर जी मुले जन्म घेतात ना ती सारी मुलं इथूनच ते येतात. इथूनच त्यांचा पुरवठा केला जातो. प्रत्येक निळं मूल आपल्या जन्मकाळाची वाट पाहत असतं. तो दिवस, ती घटका केव्हा येणार याकडे सर्वांचं लक्ष असतं बघ. तुला सांगू, आई बाबांना जेव्हा मुलं हवी असतात ना त्यावेळी ते मोठे मोठे दरवाजे दिसतात ना, हा ते दरवाजे उघडले जातात आणि तिथूनच ती खाली सोडली जातात. सावली, अगं किती मुलं आहेत ही. किती मुलं? अगं सृष्टी, याशिवाय आणखी आहेत. आणि आपल्याला काही सारी थोडीच दिसणार आहेत. तुला सांगते, या दिवाणखान्यासारखे 30,000 दिवाणखाने अजून मुलांनी भरलेत, खच्चून भरलेत. जगाच्या अंतापर्यंत पुरतील ते, पुरून उरतील सुद्धा. अगं नुसती कल्पना तर करून बघ, कोण करेल का त्यांची गणती? हो ग सावली. बर सावली, ते उंच निळे पुरुष ते कोण आहेत ग? त्यांच्याविषयी मलाही फारशी माहिती नाहीये, पण हो, ते ह्या मुलांचा सांभाळ करणारे असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीवर माणसाचं युग संपलं ना की त्यांचंच युग सुरू होईल बघ. पण सृष्टी, तुला म्हणून सांगते हा, आपण त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. आपल्याला त्याची परवानगी नाहीये. का?
का नाही परवानगी? अगं कारण ते भूमातेचं गुपित आहे ना, म्हणून. बरं असं ते सावली. मग मी त्या निळ्या मुलांशी तरी बोलू का? हो, तू त्यांच्याशी बोल, त्यांच्याशी मैत्री कर. हो. पण नाही सावली. अगं काय बोलू मी त्यांच्याशी? अगं सृष्टी, तू तुझ्या मनातलं बोल, जसं माझ्याशी बोलतेस ना, अगदी तसंच. चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला. चला 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 पृथ्वीवर चला, आपापली पिशवी घेऊन पृथ्वीवर चला. तू तू पृथ्वीवरून आली आहेस ना? हो. मी असं ऐकलंय पृथ्वी खूप सुंदर आहे, हो ना? हो. हो, आणि पृथ्वीवर वेगवेगळे रंगही असतात ना? आमच्या इथे तर फक्त निळाच रंग आहे. पृथ्वीवर मनसोक्त जगता येतं? हो. पृथ्वीवर मनसोक्त जगता येतं. बाहेर बाहेर पृथ्वीवर मनसोक्त जगता येतं. पृथ्वीवर मनसोक्त जगता अरे येतं. हो हो हो. मी पृथ्वीवरूनच आली आहे. तुम्हाला माहितीये पृथ्वीवर वेगवेगळी पानं, फळं, फुलं आणि सुंदर निसर्ग असतो. आणि पृथ्वीवर वेगवेगळे ऋतूही असतात. ऋतू म्हणजे काय? ऋतू आता कसं सांगू? हा, ऋतू म्हणजे वातावरणामध्ये होणारा बदल. पृथ्वीवर असे 3 ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडतं, पावसाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात थंडी वाजते. थंडी म्हणजे काय? थंडी जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप थंड होतं आणि आपलं शरीरही खूप थंड पडतं, तेव्हा आपल्याला थंडी वाजते. अरे पण तुम्ही हे काय करताय? आम्हाला का नाही वाजत थंडी? हो हो, आम्हाला का नाही वाजत थंडी? कारण तुम्ही अजून पृथ्वीवर आला नाहीत ना, म्हणून. आपण पृथ्वीवर एकटेच राहतो का? नाही, आपल्या सोबत आपले आई बाबा असतात. आई बाबा? आई बाबा म्हणजे कोण? जे आपले पालन पोषण करतात ना, त्यांना आपले आई बाबा म्हणतात. आई बाबा आपल्या सोबत नेहमीच असतात का? हो, असतात ना. पण ते सतत कामात व्यस्त असतात. काम म्हणजे काय? काम म्हणजे काय? आणि ते केल्याने काय होते? काम केल्याने पैसे मिळतात. पैसे? पैसे म्हणजे काय? पृथ्वीवर जेव्हा आपण एखादी गोष्ट विकत घेतो तेव्हा त्याच्या मोबदल्यात काहीतरी द्यावं लागतं, त्याला पैसे म्हणतात. बरं, तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. हे तुमच्या पाठीवर काय आहे? ही पिशवी आहे. पिशवी? हो, म्हणजे आम्ही जे पृथ्वीवर होणार आहोत ना, ते भविष्य या पिशवीमध्ये आहे. तूही तुझ्या पिशवीतून काहीतरी नेलं असणार आणि ते तू तुझ्या भविष्यात करणार आहेस. हो. बर, आणि मला सांगा, तुम्ही इथे खेळता कशाने? हा, ते मोठे मोठे निळे पंख आहेत, त्यांच्याजवळ खेळता का? ते पंख? अगं ते पंख जो मी शोध लावला आहे ना, त्याच्यासाठी आहेत. म्हणजे तू काही शोधून काढला आहेस? हो, तू नाही ऐकलंस? मी पृथ्वीवर आले म्हणजे आनंद देणाऱ्या वस्तूंचा शोध लावणार आहे. म्हणजे ज्यातून आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टींचा आपण शोध देखील लावू शकतो. हो, तुला माझा शोध बघायचा आहे? हो. त्या वस्तूत मी रोज सुधारणा करत आलो आहे. बहुतेक ती पूर्णही होत आली असेल. कुठे ती? दाखव ना. त्या 2 खांबांच्या मध्ये बघ, येथूनही दिसेल तुला. तुला माझा शोध पाहायचा आहे? अगं आयुष्य वृद्धीचे 30 उपाय शोधेत मी. ते बघ, ते तिकडे निळ्या रंगाचे गोळे आहेत ना, त्यात ठेवले आहेत. तू माझे यंत्र बघच. पंखाशिवाय पाखराने उडावं असं माझं यंत्र आहे आणि ते उडतं सुद्धा. नाही, तू आधी माझा शोध बघ. चंद्रावर काय काय संपत्ती आहे ना, तिचा शोध लावला आहे मी. आधी माझा शोध बघ. ते बघ माझे गोळे. अरे हो हो हो, मी तुमच्या सगळ्यांचे शोध बघणार आहे. पण मला सांगा, त्या दालनातली मुलं ती काय करणार आहेत? ती मुले? अगं ती मुले पृथ्वीवरील अन्याय साफ दूर करणार आहेत. औषधालाही अन्याय सोडणार नाहीत. खरंच? अरे मग मी त्यांच्याशी बोलू का? नाही. त्या दालनात जाण्यास कोणालाही परवानगी नाही. का? बरं असू दे. मग त्या निळ्या दालनातली मुलं कितीतरी आहेत ती, आणि ती काहीच हालचाल करताना दिसत नाहीयेत. असं का? ती ना कसला तरी विचार करत आहेत. कसला? खरं सांगायचं तर ती कसला विचार करत आहेत हे त्यांनाच माहित नाही अजून. पण पृथ्वीवर जाताना काहीतरी सोबत नेलेच पाहिजे.
असं कोण म्हणतं? असं काळ पुरुष म्हणतात. काळ पुरुष? सृष्टी, निघूयात ना? नाही सावली, मला आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत. अगं पण सांगितलं ना सावली, मला आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत. बरं थांब. सृष्टी, मी काय म्हणते, आपण एक काम करू, आपण इथे लपून राहूया. त्या काळ पुरुषाने जर आपल्याला पाहिलं ना तर बरं नाही. ये. ओम भट गिली गिली गिली. ओम भट गिली गिली गिली. सावली, अगं हा आवाज कसला? अगं सृष्टी, उषा उदय पावत आहे. म्हणजे आज ज्या मुलाचा जन्म व्हायचा आहे ना, ती ह्या वेळेस खाली पृथ्वीवर जातात. ती कशी? ते बघशीलच तू आता. ओम भट गिली गिली गिली. आता फक्त 712 सेकंद राहिली आहेत. उषा देवीची गलबत शिड फडफडवित आहेत. चला, आता उशीर नको, आपापली पिशवी तयार करायला घ्या. चला. ओम भट गिली गिली गिली. चला चला, पिशवी काढूया. चला चला. सावली, सावली, अगं ते तर गेले. त्यांनी मुलांना पृथ्वीवर पाठवलंच नाही की. हो, अगं खाली खाली पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी जाणाऱ्यांना रोज सकाळी उषकालाबरोबर हाक मारण्यासाठी तो येतो. याचाच अर्थ ह्या मुलांची पृथ्वीवर जाण्याची वेळ जवळ आली आहे. सृष्टी, अगं पण तू एवढी अस्वस्थ का झालीयस? कसला विचार करतेस? काळ पुरुषाने त्या मुलांना जे सांगितलं ना त्याचा. हो, तो कितीही कठोर दिसत असला ना तरी तो ह्या मुलांचं संगोपन अगदी उत्तमरित्या करतो. पण सावली, अगं काळ पुरुष आला आणि या मुलांना पृथ्वीवरची खरी परिस्थिती तर माहीतच नाहीये ना. त्याचं कारण काय सांगू का? जसं मनुष्य प्राण्याला हे निळं जग दिसू शकत नाही ना, अगदी तसंच निळ्या जगाला सुद्धा पृथ्वी दिसू शकत नाही. पण सावली, अगं आपण पाठवलेल्या मुलांचं पृथ्वीवर नक्की काय होतं हे काळ पुरुषाला सांगायलाच हवं. हो, मला बोललं पाहिजे सृष्टी, त्याच्याशी. थांब. ये इकडे सांगते तुला. सावली म्हणते ना, तू नाही बोलू शकत त्याच्याशी. पण का? अगं सृष्टी, काळ पुरुष काही साधा सुद्धा पुरुष नाहीये. तो एक दिव्य पुराण पुरुष आहे. अगं तू त्याच्यासमोर जाऊच शकत नाहीस. तुला पाहताच तो तुझं काहीही न ऐकता तुला पृथ्वीवर पाठवेल. कारण अगं सृष्टी, ह्या निळ्या जगात सगळं काही त्याच्या सांगण्याप्रमाणे होतं. आणि हो, जोपर्यंत काळ पुरुष स्वतःच्या मुखातून तुला भेटण्याची इच्छा व्यक्त करत नाही ना, तोपर्यंत तू त्याच्याशी बोलू शकत नाहीस. म्हणजे जर सावली, काळ पुरुषाने स्वतःहून मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर मी त्याच्याशी बोलू शकते. पण यासाठी मी काय करू? सृष्टी, तुला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ह्या निळ्या जगात उद्धापालत होईल. पण हो, हे सगळं तुला काळ पुरुष यायच्या आधीच करायचंय. आणि आता कोणत्याही क्षणी उषा उदय पावेल आणि तो या मुलांना न्यायला येईल. हा सावली, चल, मला त्या निळ्या मुलांशी बोलायचंय. मला त्यांना आता खरं काय ते सांगावंच लागेल. पण आधी मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. अरे, पृथ्वीवरची मुलगी, तू परत का आलीस? ती ना पृथ्वीवरच्या अजून नवीन नवीन गोष्टी सांगायला आली असेल. आम्ही आता लवकरच पृथ्वीवर जाणार आहोत. आम्ही आमची पिशवी तयार ठेवली आहे. आपण जे पिशवीतून देतो ते खरं होतं का? ते मला माहित नाही, पण पृथ्वीवर गेलं की आई बाबा म्हणतील तसंच राहावं लागतं. काळ पुरुष सांगतात आई आपली वाट पाहत दारात उभी असते. खरंच आई चांगली असते का? तुझ्या डोळ्यातून हे काय येत आहे? हे याला अश्रू म्हणतात. अश्रू? अश्रू म्हणजे काय? जेव्हा आपण खूप दुःखी असतो किंवा आपल्याला वाईट वाटतं ना,
तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. आम्हाला काय येत नाहीत अश्रू? हो हो, आम्हाला काय येत नाहीत अश्रू? कारण तुम्ही अजून पृथ्वीवर आला नाहीत ना, म्हणून. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आई बाबा चांगले असतात. तसं नाहीये. सुरुवातीला सगळं चांगलं असतं, पण नंतर नंतर आई बाबा आपल्याला त्यांच्यापासून दूर करतात आणि बोर्डिंग मध्ये टाकतात. बोर्डिंग 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 म्हणजे काय? जिथं आम्ही सगळी लहान मुलं एकत्र राहतो त्याला बोर्डिंग म्हणतात. वा, किती मजा! तिथे मनमोकळेपणाने राहता येत असेल, हो ना? नाही, तिथले नियम खूप कडक असतात. तिथे स्वतःची कामं स्वतःच करायला लागतात आणि तिथं नुसता अभ्यास आणि थोडा वेळ खेळ एवढंच असतं, बाकी काही नाही. म्हणजे ती जागा वाईट असते? ती जागा वाईट असते असं म्हणता येणार नाही, पण तिथं आपले आई बाबा नसतात ना, म्हणून तिथली मुलं एकटी पडतात. कधी कधी ती खूप रडतात, नाहीतर देवाघरी निघून जातात. देवाघरी जातात म्हणजे काय होते? ते मला नीट सांगता येणार नाही, पण असं म्हणतात की त्या जगात गेलेला माणूस परत कधीच येत नाही. जर पृथ्वीवर काही चांगले नसेल तर आम्ही का जायचे? हो हो, बरोबर आहे ग, बरोबर आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मी इथं आली आहे. मग मिळालं उत्तर? अजून तरी नाही, पण लवकरच मिळेल. कोण देणार उत्तर? काळ पुरुष. ओम भट गेली गेली गेली. 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 मी काळ पुरुष. हो, मीच आहे तो काळ पुरुष. मुलांचं भविष्य पिशवीत देऊन त्यांना पृथ्वी तलावर पाठवणारा मी काळ पुरुष. त्यांचे संगोपन करणारा मीच तो काळ पुरुष. अरे, असे लपताय काय? या बाहेर. आपण पृथ्वीवर जायचं नाही. हो हो, आपण पृथ्वीवर जायचं नाही. आपण पृथ्वीवर जायचं नाही. हो हो, आपण पृथ्वीवर जायचं नाही. हो हो, आपण पृथ्वीवर जायचं नाही. कसली कुजबूज चालली? आम्ही पृथ्वीवर जाणार नाही. हो हो, आम्ही पृथ्वीवर जाणार नाही. काय म्हणाला? जाणार नाही? कुठे हात विसरला की काय? गाठ माझ्याशी आहे. म्हणजे आवाज नाही, तक्रार नाही. मुकाट्याने निघायला घ्या. वेळ नाही आता दौडायला. पृथ्वी चांगली नाही. पृथ्वीवरची माणसे चांगली नाहीत. आम्ही ज्यांच्याकडे जाणार ते आई बाबा मला वेळच देत नाहीत. तेथे आम्हाला एकटं राहावं लागतं. कोण म्हणतं असं? आम्हाला एका पृथ्वीवरच्या मुलीने सांगितले. पृथ्वीवरची मुलगी? बर, तुम्हाला सांगून ठेवतो, मुकाट्याने निघायला घ्या. तुम्ही आम्हाला नाही पाठवू शकत. हो हो, माझी खाली जाण्याची वेळ होती तेव्हा माझ्या आई बाबांचा विचार बदलला. त्यामुळे मला आणखी 4 वर्षे वाट पाहावी लागली. आता त्यांनी मला परत बोलावले तर मी जाणार नाही. मग तर मी खाली जाणार नाही. मला घाई नाही. आणि बस, बंद करा हे सगळं. कोण आहे ती पृथ्वीवरची व्यक्ती? आणा तिला माझ्या समोर. चला, मुकाट्याने निघायला घ्या. चला. पृथ्वीवरची मुलगी? बर, कोण आहेस तू? आणि माझ्या परवानगीशिवाय इथे येण्याचं धाडस तरी कसं केलंस? बोल, कोणी आणलं तुला? माझी सावली मला इथे घेऊन आली. सावली घेऊन आली? बर, जशी आलीस तशी पृथ्वीवर निघून जा. नाही, मला बोलायचंय तुमच्याशी आणि माझं बोलणं ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला अशी तू आहेस तरी कोण? मी इथूनच पृथ्वीवर गेले आहे ना. हो, अर्थातच. म्हणून तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल. पण इथून पृथ्वीवर जाताच या निळ्या जगाशी तुमचा काहीही संबंध उरत नाही. मग आम्ही आमचे प्रॉब्लेम कुणाला सांगायचे? आमच्या प्रश्नाची उत्तरं देणार तरी कोण? तुला नक्की काय म्हणायचं आहे? इतक्या सुंदर सृष्टीत कुणी जन्म घेऊ नये असं वाटतं तरी का तुला? कारण त्या पृथ्वीवर आमची गरजच नाहीये. काय गरज नाही? गरज नसती तर इतक्या मागण्या आल्या असत्या का? म्हणजे आम्ही पृथ्वीवर यावं म्हणून आमचे आई बाबा मागणी घालतात. हो, त्याचमुळे तुम्हाला पृथ्वीवर पाठवले जाते. मग आई बाबा आम्हाला त्यांच्यापासून दूर का ठेवतात? तुझं नक्की काय म्हणणं आहे? आई वडील यांच्यासारखं दुसरं दैवत नाही आणि त्यांच्यासारखं तुमच्यावर दुसरं कोणी प्रेमही करू शकत नाही. खरंच का? हो, तू तर पृथ्वीवरनच आली आहेस.
तुला हे सगळं माहीत असलंच पाहिजे. नाही, कारण माझ्या वाट्याला तर असे आई बाबा कधी आलेच नाही. माझे आई बाबा तर तर काय? आई बाबा आम्हाला वेळ देत नाहीत. त्यांच्याकडे आमच्या बस, हे सगळं ऐकण्यात मला काहीही रस नाही. पण हे सगळं खरं आहे. आता आई बाबांना फक्त करिअर आणि पैसा एवढंच महत्वाचं वाटतंय. त्याच पैशांमुळे तुमचे आई वडील तुम्हाला उज्ज्वल भविष्य देतात. उज्ज्वल भविष्य, हेच उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आई बाबा आमचं बालपण हिरावून घेतात. त्याचं काय? आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं कळतच नाही त्यांना. ज्या वयात आम्हा मुलांना आई बाबांची सर्वात जास्त गरज असते, त्याच वयात ते आम्हाला एकटे ठेवतात. कधी घरात तर कधी बोर्डिंगमध्ये. हे निळं जग सोडून त्या पृथ्वीवर गेलं की सतत आई बाबांच्या इच्छेप्रमाणे राहावं लागतं. बर, यावर उपाय काय मग आता? उपाय? तू मुलांना असे आई बाबा दे जे आमचं बालपण हिरावून घेणार नाही. हे कसे शक्य आहे? तुझ्या चमत्काराने. तू तर देव आहेस ना. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय देव नाही. आणि बाळ, हा तुझा संघर्ष आहे. म्हणजे तू माझी मदत नाही करणार? मला जर तुझी मदत करायची नसतीच तर तू इथपर्यंत आलीही नसतीस. म्हणजे मला सांग, तू इथपर्यंत कशी आलीस? माझी सावली मला इथे घेऊन आली. सावली घेऊन आली? बर, मग कुठे आहे ती आता? सावली 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 ती खरंच इथे होती आता. बाळ, तिचा प्रवास इथपर्यंतचाच होता. म्हणजे माझी सावली मला कधी दिसणार नाही? सावली म्हणजे तुझे विचार होते आणि तुझे विचारच तुला इथपर्यंत घेऊन आले. मला खरंच काही कळत नाहीये. सांगतो, युगानयुगे मी या निळ्या जगाचा कारभार सांभाळत आहे. सूर्यदेवाच्या पोटी पृथ्वीचा जन्म झाला आणि त्याच पृथ्वीच्या रक्षणासाठी या मानवांची निर्मिती झाली. हे चक्र अगदी सुरळीतपणे चालू आहे. इथून जाणारे प्रत्येक मूल एक नवीन दृष्टी, नवीन विचार घेऊन जाणारा असावा, याकडेच आमचा कल असतो. म्हणूनच मनुष्य पृथ्वीवर जाऊन येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतो आणि बदलही घडू शकतो. बाळ, तू या बदलाची नांदी आहेस. ते कसं? आम्ही मुलांना फक्त उज्ज्वल भविष्य देऊ शकतो, पण उत्तम पालक घडवणं हे आमच्या हातात नाही. पण ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी तुमच्या पुढच्या पिढीसमोर एक उत्तम पालकाचे उदाहरण ठेवा. त्याच वेळी पृथ्वीवर संस्कृती आणि संस्कार टिकून राहतील. पण यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. काय झालं? मी? हो, तूच. आणि सांगतो, लक्षात ठेव, हो, मी आतापर्यंत फक्त हाच विचार करत होते की आई बाबा आमच्याशी कसं वागतात. पण आता नाही. आता माझ्या समोर एक नवीन उद्देश आहे. आणि हा उद्देश पूर्ण होताच बोर्डिंग मधील मुलांची संख्या कमी होईल. हो हो, स्वीकारले मी बोर्डिंगचं आयुष्य. या अंधारातूनच आता मी प्रकाशाची वाट शोधेन. भविष्यातील मुलांवर ही वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन की समाज व्यवस्थाच बदलेल. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर, भूख मार के धूल झाड़ ले, छोड़ छाड़ के सारे छप्पर. हट समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर, भूख मार के धूल झाड़ ले, छोड़ छाड़ के सारे छप्पर. खोल दे पर